नमस्कार मित्रांनो, लाखात पगार या नोकरीच्या टायटल खाली अजून एक भरती आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 1266 जागांसाठी ही भरती आहे आणि 20 फेब्रुवारी या भरतीची शेवटची तारीख आहे. क्रेडिट ऑफिसर म्हणजे जनरल बँकिंग यासाठी जवळपास 1000 पद या भरतीमध्ये आपल्याला आहेत. यामध्ये आपल्याला क्रेडिट ऑफिसर हे पद भरून घ्यायचं आहे आणि त्या बँकेचं तिथं जाहिरात निघालेली आहे. तशी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करू शकतोय. आणि SC ST जर कास्ट असेल तुमची तर 55% गुण जरी असतील तुमचे तरी चालू शकतात. वयाची जी अट आहे ती 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे. SC ST कास्ट असेल तर 5 वर्षांची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे. आणि याच्या फॉर्मची जी फी आहे ती जनरल OBC आणि EWS साठी 750 रुपये आणि SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांच्यासाठी फक्त 150 रुपये फी भरून या भरतीचा तुम्ही फॉर्म भरू शकताय. नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे आणि याच्यासाठीचा जो दिला जाणारा आहे पगार तो आहे 48,000 रुपये ते जवळपास 85,000 रुपये. म्हणजेच या भरतीला तुम्हाला अप्रॉक्सिमेट 1,00,000 रुपयाच्या आसपास तुम्ही पगार पकडून चला. 85,920 म्हणजे 86,000 रुपये पगार तुम्हाला इथे मिळेल. मित्रांनो, अर्ज चालू झाले 30 जानेवारी रोजी आणि शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी आहे. त्यामुळं तुम्हाला 20 फेब्रुवारीच्या अगोदर हा अर्ज भरायचे आणि याची जर तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात पाहायची असेल तर इथं जाहिरात पाहावरती क्लिक करा. इथं तुम्हाला पूर्ण 42 पानांची सगळ्यात मोठी ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून जाईल. त्यामध्ये तुम्हाला कास्ट वाईज, ओपन वाईज सगळ्या जागा तुम्हाला मिळतील. SC ST OBC EWS जनरल या सगळ्या कास्टसाठी. त्यानंतर पे स्केल इथं दिलेला आहे. सगळी माहिती या जाहिरातीमध्ये तुम्ही जाहिरात वाचा. त्यानंतर तुम्हाला पेपर पॅटर्न, काम काय असणार आहे, अनुभव काय असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं विचारलेल्या आहेत. इथं माहिती त्याची दिलेली आहे. तुम्ही माहिती वाचून मगच हा फॉर्म भरा. त्यामुळं तुम्हाला एकदा क्लिअर होऊन जाईल की काय काय पद्धतीने आपण हा फॉर्म भरू शकतोय. काही काही गोष्टी जर समजा एखादं डिसेबल असेल तर ते कसं भरू शकतात. त्यानंतर इथं पेपरचं स्ट्रक्चर दिलंय, एक्झामिनेशन स्ट्रक्चर दिलंय. त्यामध्ये इंग्लिश लँग्वेज दिले, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड दिलाय, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस हे सगळ्या गोष्टी दिल्यात. मराठी, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असेल काय जो पेपर तो दिलाय. त्यानंतर रायटिंग स्किल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथं दिलेल्या. त्यामुळे तुम्ही ही सगळी माहिती वाचायला या. त्यानंतर मित्रांनो, अर्ज भरायचा. तर माहिती तर सगळी वाचून झाली आहे तुम्ही. त्यानंतर अर्ज भरायचं, क्लिक करावर क्लिक करायचं. इथं आपला डायरेक्ट नोकरी बघायचा इंटरफेसवर आहे. आपण तिथं जायचं. तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर जायचंय. इथं तुमचं नाव 2 वेळा टाकायचं, वडिलांचं नाव 2 वेळा टाकायचं, आडनाव 2 वेळा टाकायचं. इथं तुमचं पूर्ण नाव ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID टाकायचा आणि इथं दिलेला कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर फोटो सही अपलोड करायची. त्यानंतर तुमच्या बेसिक डिटेल्स विचारलेत त्या अपलोड करायच्या. फॉर्मचा प्रिव्ह्यू येतोय. त्यानंतर अपलोड्समध्ये आपल्याला डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. ते डिक्लेरेशन मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आणि हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, जे डिक्लेरेशन आपल्याला इथं फॉर्म कसा भरायचा ह्याची एक डेमो दिलेला आहे. हे बघून सुद्धा तुम्ही भरू शकताय फॉर्म. त्यानंतर आपल्याला जे शेवटला तर तुम्हाला पहिल्यांदा सही आणि फोटो अपलोड करायला सांगितलं. त्यानंतर आता इथं डिक्लेरेशन आपल्याला अपलोड करायचं. तर हे डिक्लेरेशन आहे एका व्हाईट पांढऱ्या कोऱ्या कागदावरती हे लिहायचं आहे आणि हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे. म्हणजे हे अटेस्टेड होऊन जाते. त्यानंतर मित्रांनो, हे भरतीचा फॉर्म हा जर भरायचा असेल तुम्हाला तर इथं कागदपत्र दिलेत. यातली कागदपत्र म्हणजे सगळीच नाही पण जवळपास यातली बरीचशी कागदपत्र तुम्हाला लागतात. पण तुम्ही एवढी कागदपत्र काढून ठेवा म्हणजे तुम्हाला भविष्यात कुठल्याही भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण ही भरती जी आहे ती भरती आपल्याला आत्ता भरला त्यानंतर तुम्हाला परतच्या ज्या भरती येतील त्या भरतीसाठी तुम्हाला तिथं कागदपत्र मागणार आहे. तेव्हा तुम्हाला हीच कागदपत्र वापरायची. त्यामुळं जर ही कागदपत्र असतील तर याचा एक सेट करून ठेवा. जेणेकरून पुढच्या कुठल्याही नोकरीच्या संधी, भरती तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्याला अगदी अचूकपणे आणि बिनधास्त तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये बघितलं की बरेच जण नुसता व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केले नाहीत, फक्त व्हिडिओ बघतात. तर मित्रांनो, असं करू नका. आपली सगळी अशी जी माहिती आहे आपल्याला मी पण माझा स्वतःचा बिझनेस बघून मी ही सगळी माहिती शेअर करत असतो, व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही या आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपला नवीन व्हिडिओ आला की डायरेक्ट तुम्हाला त्याचा रिमाइंडर येईल. तुम्ही त्या व्हिडिओवर क्लिक करून बघू शकता. आणि आपण गेले काल परवा दिवशी असं करत थोडं शॉर्ट्सचे एक कन्सेप्ट सुद्धा चालू केले की एकदम शॉर्टमध्ये आपण ती माहिती देतोय. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला तो आपल्या नोकरी बघायच्या ह्या युट्यूब चॅनलवरतीच बघायला मिळेल. पण ह्या शॉर्ट्समध्ये तुम्ही अंदाजे म्हणजे एक रफ माहिती घेऊ शकताय. त्यानंतर डिटेल माहितीचा आपला व्हिडिओ येईल किंवा आपली ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला जरी तुम्ही जाऊन इथं आपला व्हॉट्सअपचा ग्रुप दाखवतो. इथं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर जॉईन केलात की तुम्हाला इथं
आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकताय, जेणेकरून आलेले प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक भरतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओवरती, या आपल्या नोकरी बघाच्या लिंकवरती मिळेल आणि तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेजेस येत राहतील प्रत्येक भरतीचे, सरकारच्या प्रत्येक अपडेट्सचे मेसेज तुम्हाला येत असतील. इथं जायचं, जॉईन चॅट करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या डॉक्युमेंट्स बद्दल किंवा या भरतीच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल, तर तुम्ही आपल्याला इथं खाली कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देऊ शकेन. आणि मित्रांनो मैत्रिणींनो, हा फॉर्म तुम्ही भरून घ्या, जेणेकरून तुमची एक नोकरी फिक्स होईल. आणि फक्त ग्रॅज्युएशनवर ही भरती आणि मुलींसाठी तर 150 रुपये ही संधी मिळत आहे. आणि तुम्ही हा फॉर्म भरावा अशी माझी खूप इच्छा आहे. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये.